हाय, मी दीपाली झांबरे आयुष दीप यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। सुरुवातीला चौकोनी अशा काट्या बांधून ठेवल्यात। हे आम्ही गेल्याच वर्षी बांधलेल्या काढल्याच नाहीत, कारण ही सहसा रूम जास्त वापरात येत नसल्यामुळे। त्यानंतर आम्ही छत म्हणून अशा साड्या सोडलेत दोन्ही साईडला। कंटिन्यू अशा दोन साड्या, पाठीमागं एक मोठं बेडशीट आणि इकडे अशा साड्या सोडलेत। तुम्हाला जशा साड्या आवडतील तशा, कारण आता सहसा आहे ते छत मिळायला लागले ते मोजकेच असतात, त्याला मंडप ही तोच तो दरवर्षी अडकवायचा। त्यामुळे आम्ही मंडप न वापरता अशा पद्धतीनं साड्या ही केलेत। हा पूर्ण साड्या टाकून झालेत। आता पाठीमागं एकसारखंच बेडशीट चांगलं वाटत नाही, म्हणून वेगळं काहीतरी म्हणून आम्ही नेटची साडी आहे ही, ग्रीन कलर, त्याला चुन्या करून घेतलेत, त्याला सुतळीने बांधले आणि ते पिन केले वरती, आणि त्याचं एक टोक उजव्या बाजूला आणि दुसरं टोक डाव्या बाजूला अशा पद्धतीने केले। त्यानंतर आडण्या आम्ही काय खाली बांधलेल्या नाहीत, एक दोन डबे घेतलेत, त्यामध्ये धान्य भरलं आणि त्यामध्ये आडण्या खुपसलेत। त्यानंतर त्याला आडण्यांवरती हात बांधून झालेत आणि साड्या नेसवते। ही माझी बहीण आहे, बहीण प्लस जाऊ, दोघे एकाच घरात आहोत आम्ही। तुमच्यात जे काही डेकोरेशन असेल त्यांनी लावायचं असेल त्यांनी तुम्ही साडी लावू शकता। आम्ही साडीला सगळं असं जे अवेलेबल होतं घरामध्ये ते लावलं। यावर्षी आमचे सासरे वारल्यामुळं सुतक असल्यामुळं आम्ही काही नवीन असं काही केलेलं नाही, नवीन असं वस्तू पण आणलेलं नाहीत, जे गेल्या वर्षी होते तेच लावलेत। त्यानंतर आता महालक्ष्म्यांना गौराईंना साड्या नेसवायचं चालू आहे। छान अशा पैठण्या दोन काढल्या आणि एकमेकींच्या साह्यानं ती साडी नेसवायची चालू आहे। तुम्ही तुमच्या गौराई कशा उभा करता किंवा आमच्या गौराई तुम्हाला आवडल्या का नक्की कमेंट करून सांगा। छान अशा एकसारख्या निऱ्या करून त्या निऱ्या केलेत, वरती खुपसल्यात। त्यानंतर मुखवटा त्यामध्ये लावणार। मी गौराई घरात घेतानाचा लाईव्ह व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा। मग तोही ही जुनी पद्धत आहे, छत वगैरे असं काट्याने बांधायचा, त्याला दोऱ्या बांधायच्या। आता अशी झट नको वाटती, त्यामुळं आयते छत निघालेत तेच लोक वापरतात सहसा। पण आम्ही गावाकडे आमच्यात सहसा असे छत नाही आहेत, आम्ही स्वतः हाताने काट्या लावून त्यावरती दोऱ्या वगैरे बांधून चौकोनी करून ठेवतो। आणि त्यानंतर साड्या, म्हणजे साड्या दरवर्षी नवीन नवीन टाकता येतात, पण मंडप टाकल्यानंतर तोच कॉमन राहतो, त्या आम्हाला आवडत नसल्यामुळे आम्ही हा असा ठेवलेला आहे। त्या मुखवट्यांना थोडंसं आत जात नसल्यामुळं सुती कापडाचं कडेने गुंडाळलं आणि मुखवटा त्यामध्ये ठेवला। साडीची पिन झाली, निरी झाली। आता फक्त दुसऱ्या गौराईला तयार करून ज्वेलरी घालायची आहे। मी नवीन ह्या वर्षी, गेल्या वर्षी आम्ही साध्या केल्या होत्या, यावर्षी सगळं साधं असल्यामुळं वेगळं पण काहीतरी म्हणून मी ब्राह्मणी खोचा केलेला आहे। दोन्ही कडा मधोमध जी निरी येते ती निरी उचलायची आहे आणि त्याच्या दोन निऱ्या करायच्या आणि तो खोचा पिनअप करायचा, म्हणजे अशा आडव्या आडव्या अशा लेअर येतात। जमतोय का नाही अशी भीती होती, पण जमला। गौराईमध्ये गौरी गणपती छान असा उल्हास असतो, जल्लोष असतो प्रत्येकांच्या घरात। प्रत्येक जण दुसऱ्या दिवशी बघायला जातो। तुमच्यात
कशा आहेत, तुम्ही साडी अशी नेसली, तुम्ही साडी तशी नेसली, समोर डेकोरेशन काय काय केलं. सहसा बायका समोर गौराईच्या साड्यांवर जास्त लक्ष असतं, त्यांची साडी कशी आहे. पुढच्या वर्षी आपणही असंच करूया, असं वेगळं काहीतरी असतं. त्यातल्या त्यात खेडेगावात तर जास्तच. हे आमचं खेडेगावच आहे, आम्ही शेतात राहतो. दुसरी गौराई ही तयार झाली. याचा हे मधोमध कड घेतला. याच्याही सेम तशाच 3 निऱ्या मधोमध सेंटर उचलून त्याच्या 2 ते 3 निऱ्या टाकायच्या. 2 झाल्या तरी चालतील आणि परत पिनअप करून घ्यायचं. दोन्ही गौराईंच्या छान अशा साड्या नेसून झाल्यात. आता त्यांची ज्वेलरी चालू झाली. कमरपट्टा सुरुवात केली, म्हणजे खोचा कसा जमला आहे आणि साडी व्यवस्थित बसली का ते लगेच कळतं. कमरपट्टा झाला, त्यानंतर एक एक असे दागिने चढवायला सुरू केले. मधून समोर जो व्यक्ती बसतो त्याला विचारावं लागतं की बाबा व्यवस्थित झालंय का, मुखवटा सरळ आला का, त्यांची नजर समोर आहे का तिरकी चालू आहे. आपल्याला ते लक्षात येत नाही बसवणाऱ्याला, पण समोर जो व्यक्ती बघायला बसलाय बसवताना त्यांना नक्कीच विचारावं लागेल. अशा मला एक 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 दागिना काढून देत होती. मी एक एक वरती चढवत होते. पदर घेतल्यानंतर दागिने घालता येणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून पदर काढून सगळे दागिने घालून झाले. त्यानंतर जसा होता तसा डोक्यावर छान असा पदर घेतला. एक उजव्या साईडची गौराई तर तयार झाली. पहिल्यांदा गौराईला साडी महालक्ष्मीला नसताना कधीही उजव्या बाजूची गौराई तयार करायची असते, म्हणून आम्ही उजवी तयार केली. त्यानंतर मी आशाला एक एक ज्वेलरी दिली आणि तिने ती घातली. हिचे पण सगळे ज्वेलरी घालून झाली, पदर घेतला. आमच्या दोन्ही गौराई छान अशा तयार झाल्या. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजले, त्यामुळे समोरचं काही मांडण्यात आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं मांडण्यात आलं. नंतर छान असा पुरणाचा स्वयंपाक केला. तो त्यांना नैवेद्य दाखवला, दोघींनाही. छान असे त्यांचे जेवण झाले. आम्ही दोघी बहिणींनी गौराईंना जेवायला घातल्या. ह्या खाली ठेवल्यात त्या माझ्या सासूबाईंच्या जुन्या महालक्ष्मी आहेत. अशा पद्धतीने समोर रांगोळी, समया, थोडासा खेळ, फळं, खाऊ. जेवण झाल्यानंतर त्यांची छान तोंड पुसून घेतली. जसं आपण स्वतः जेवतो तसं आम्ही दोघींनाही जेवायला घातलं.
आमच्या गौराई तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.